तर दरम्यान कडेकोट सुरक्षेत आता राणाला एनआयए मुख्यालयात नेणार आहे। राणाच्या आजूबाजूला स्वॉट कमांडोंची कडेकोट सुरक्षा असणार आहे। विमानतळावरून बुलेट प्रूफ गाडीमधून तहव्वूर राणाला नेण्यात येणार आहे। दरम्यान राणाच्या आजूबाजूला या स्वॉट कमांडोंची सुरक्षा असणार आहे। तहव्वूर राणाला दिल्लीत आणलं जात आहे, त्यासाठी खबरदारी म्हणून एनआयए मुख्यालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। एनआयए कार्यालयासमोरील दोन्ही रस्ते आता बंद करण्यात आले। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। राणा याला दिल्लीमध्ये आणलं जात आहे आणि त्यासाठी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण इथं पाहतो की सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे। एनआयएचं हे हेडक्वार्टर आहे। आपण इथं पाहतो की हे समोर एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं हे हेडक्वार्टर आहे आणि त्याच्या समोर हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। इथेच तहव्वूर राणा याला आणणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि म्हणूनच इथे दोन्ही रस्ते जे आहेत येणारे आणि जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि विचारपूस केली जाते प्रत्येकाला। आणि आपण इथं पाहतोय की हे बाईक असेल कार असेल प्रत्येकाला विचारपूस केली जात आहेत आणि इथून आतमध्ये एंट्री कोणालाही दिली जात नाही। हे दोन्ही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी इथे खबरदारी घेण्यात आलेली आहे, कारण तहव्वूर राणा याची विचारपूस होणं अजून बाकी आहे। त्याच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे, कारण अतिशय महत्वाचं आहे हे बॅरिकेड्स आणण्याचं काम जे आहे ते पोलीस इथे करताना आपल्याला दिसत आहेत आणि या कार्यालयाच्या आसपास कोणालाही प्रवेश दिला जाऊ शकत नाही। प्रत्येकाचं ओळखपत्र सुद्धा तपासलं जात आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात येत आहे हे आपल्याला दिसून येतंय। पोलिसांच्या काही कंपन्या सुद्धा इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि समोरच ITBPचं सुद्धा कार्यालय आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिसून येतोय आणि शुकशुकाट आहे, कारण बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। इथे व्हॅन सुद्धा पोलिसांची लावण्यात आलेले आहे आणि आपण पाहतो की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे। ट्रॅफिक पोलीस पण इथे आलेले आहेत आणि कोणालाही एंट्री जी आहे ती दिली जात नाहीये। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय कडक करण्यात आलेली आहे आणि तहव्वूर राणा याच्या सुरक्षा संदर्भामध्ये महत्वाचे पावलं सुद्धा सरकारने उचलल्याचे दिसून येते। या संदर्भामध्ये कालच एक महत्वाची बैठक झाली होती, त्यामध्ये एस जयशंकर होते परराष्ट्र मंत्री, त्याच्यामध्ये होम मिनिस्टर सुद्धा होते अमित शहा आणि इतर NSA अजित डोवाल हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर आज संपूर्ण रणनीती कशी असणार आहे त्याच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आणि कशा पद्धतीने त्याच्याकडून लष्करी तोयबाच्या संदर्भामध्ये माहिती काढून घ्यायची आहे हे सर्व या सर्व मुद्द्यावर चर्चा कालच झालेली आहे। त्यामुळे आज दिल्लीला एक छावणीचं रूप आल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV, NIA ऑफिस, दिल्ली।